तिसरं नाव जे कृपाचार्यांचं घेतलं जाणं अपेक्षित होतं, तिथे अचानक एक नाव आलं, ते म्हणजे कर्ण. महाभारतातील अतिशय विवादास्पद एक व्यक्तिमत्व, ज्याला काही लोकांनी खूप डोक्यावर घेऊन नाचलेत, ज्याची नको नको तेवढी प्रशंसा केलेली आहे, नको नको तेवढा त्याला केविलवाणा व्यक्ती असं दाखवलेलं आहे लोकांनी. त्या कर्णाची चर्चा आपण आता थोड्या विस्तृत रूपात करणार आहोत. तर सर्वात मजेशीर गोष्ट इथे ही आहे की कर्ण युद्धात तिथे उपस्थितच नव्हता जेव्हा दुर्योधन कर्णाचं नाव घेत आहे. आता कर्ण युद्धाला पाठ फिरून निघून गेलेला आहे. भीष्मदेवांप्रती त्याचा जो राग होता मनामध्ये, त्या रागामुळे कर्ण निघून गेलेला आहे. आणि भीष्मदेव 10व्या दिवशी पडणार हे कुणालाही माहिती नाही. तेव्हा तो पहिला दिवस आहे. गीता जस्ट बोलली जाते भगवंतांकडनं. आता पुढे 10 दिवसानंतर भीष्मदेव युद्धात पडणार वगैरे वगैरे हे सगळं कुणालाही माहिती नाही तिथे युद्ध लढणाऱ्यांना. त्यामुळे कर्ण युद्ध करेल की नाही हेही माहिती नाहीये. कारण युद्धाच्या सुरुवातीस जेव्हा चर्चा चालू होती तेव्हा दुर्योधनाने भीष्मदेव जे सरसेनापती होते कौरवांचे, त्यांना विचारणा केली की भीष्मदेव, दोन्ही सैन्यांच्या ताकदीबद्दल थोडी आपण चर्चा करू. कारण युद्ध सुरू होण्याआधी एकमेकांची ताकद पडताळून पाहिली जायची, असेसमेंट केलं जायचं, इकडे कोण आहेत, इकडे कोण आहेत, कोणाचे योद्धे कोण आहेत, कोणी कोणाला कसं घेरायचं, कोणी कोणाविरुद्ध लढायचं, ही सर्व जे प्लॅनिंग चालू होतं त्यांचं. तेव्हा भीष्मदेवांची चर्चा करताना दुर्योधन विचारतो की त्या सैन्यात कोण कोण आहेत, आपल्या सैन्यात कोण कोण आहेत. तेव्हा त्या सर्वाचं वर्णन करताना भीष्मदेव जेव्हा कौरवांच्या सैन्याचं वर्णन करत होते तर सर्व सैनिकांना, सर्व योद्ध्यांना ते वेगवेगळी नावं देत होते. हा महारथी आहे, हा अतिरथी आहे, हा रथी आहे. तेव्हा जेव्हा कर्णाची वेळ येते तेव्हा भीष्मदेव म्हणतात हा तर अर्धरथी आहे. असा जो अपमान कर्णाचा त्यांनी केला भीष्मदेवांनी, जे एका अर्थाने सत्यही होतं. पुढे आपण पाहू, लोक म्हणतात कर्ण खूप शक्तिशाली होता, त्याच्याकडे खूप कौशल्य होते, अर्जुनालाही हरवू शकला असता, पण मग कर्णाला छल कपट करून भगवान श्रीकृष्णांनी मारवलं अर्जुनाकडून वगैरे वगैरे वगैरे. चर्चा करू आपण. तर कर्णाला हा अपमान सहन झाला नाही भीष्मदेवांचा. तेव्हा कर्ण म्हणाला दुर्योधनाला, जोपर्यंत भीष्मदेव लढत आहेत तोपर्यंत हा कर्ण युद्धात लढणार नाही. कारण मी पराक्रम गाजवेन, मी पराक्रमाची शर्थ करेन. दुर्योधन माझा खास मित्र आहे, त्यांनी माझी इज्जत वाचवली, पण सर्व माझ्या पराक्रमाचं श्रेय ह्या भीष्मदेवांना जाईल, जे सरसेनापती आहेत. गुणगान त्यांचं होईल, सर्वजण त्यांची वाहवा करतील, पण पराक्रम मी गाजवलेला असेल, म्हणून मी युद्धात लढणारच नाही. जोपर्यंत भीष्मदेव आहेत तोपर्यंत युद्धात कर्ण दिसणार नाही. आता कर्ण जो बोलताना बऱ्याच वेळा असं म्हणतो की मी दुर्योधनाकडनं लढतोय कारण दुर्योधन हा माझा खास मित्र आहे. जेव्हा द्रोणाचार्यांकडनं या सर्वांचं शिक्षण झालं तेव्हा द्रोणाचार्यांनी एक कार्यक्रम भरवला होता, जिथे सर्व त्यांचे शिष्य कौरव पांडव आदी त्यांच्या गुरुकुलामध्ये त्यांनी जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे, धनुर्विद्या जी प्राप्त केली, त्याचं एक काय म्हणता येईल त्याला प्रदर्शन, किंवा त्यांचं एक जेव्हा ते पास आउट होतो ते त्यांच्या गुरुकुलामधून, तेव्हा ते काय काय शिकले त्याचं एक प्रदर्शन, याचं एक डिस्प्ले ऑफ देअर पॉवर्स वगैरे सर्व त्यांनी भरवलं होतं तिथे द्रोणाचार्यांनी. तेव्हा कर्णाची एंट्री आहे महाभारतामध्ये. कर्ण तिथे येतो आणि तो चॅलेंज करतो अर्जुनाला की अर्जुनापेक्षा मी शक्तिशाली आहे, आम्ही दोघं आता युद्ध करतो वगैरे वगैरे, पण ते काही होऊ शकत नाही, सूर्यास्त होतो. आणि तेव्हा कर्णाचा अपमान होतो. तेव्हा द्रोणाचार्य म्हणतात की युद्ध किंवा हे जे परस्पर द्वंद्व आहे ते इक्वल जे आहेत, एकमेका समान जे आहेत त्यांच्यामध्ये होऊ शकतं. त्यामुळे तू कोण आहेस, तुझ्या कुळाबद्दल आम्ही जाणू इच्छितो किंवा तुझ्या पदवींबद्दल आम्ही जाणू इच्छितो. तेव्हा कर्णाचा हा अपमान झाला, कारण तो जरी क्षत्रिय असला, त्याला नंतर समजतं युद्धाआधी तो क्षत्रिय आहे, कुंतीचा पुत्र आहे, पण तो सूतपुत्र म्हणून जाणवला जायचा. पण त्याला वाटायचं की माझ्याकडे एवढे कौशल्य आहे, तेवढा मी शक्तिशाली आहे, माझ्या जन्मामुळे माझी अवहेलना का होते वगैरे वगैरे. मग तेव्हा दुर्योधनाने त्याला अंगदेशाचा राजा बनवून अंगराज कर्ण बनवलं. मग द्रोणाचार्याने सांगितलं की पहा, आता मी त्याला अंगदेशाचा राजा बनवलेला, आता तोही एक क्षत्रिय आहे आणि अर्जुनाच्या बरोबरचा आहे, आता दोघांमध्ये युद्ध होऊ शकतं, इथे एक द्वंद्व होऊ शकतो दोघांमध्ये वगैरे वगैरे. आणि कर्ण हे सारखं बोलून दाखवायचं त्याच्या आयुष्यात की
दुर्योधनाने माझं नाक कापण्यापासून वाचवलं, दुर्योधनाने माझी इज्जत वाचवली, दुर्योधनाचं मीठ मी खाल्लेलं आहे, मी दुर्योधनाशी मैत्री केलेली आहे, दुर्योधनाला मी कायम सपोर्ट करेन, कायम त्याची साथ देईल. मग आता काय झालं कर्णसाहेब? आता तुमचा मित्र तुमच्यावर एवढी भिस्त ठेवून तुमच्यावर त्याची मदार आहे, तुम्ही त्याच्या बाजूने लढणार म्हणून त्यांनी युद्ध छेडलेलं आहे. मग आता तुमचा एक वैयक्तिक अपमान कोणीतरी तिसऱ्याने केला, भीष्मदेवांनी, ज्यांचा तुमचा काही तसा फारसा संबंध नाही आहे. तुमचं मित्रत्व हे दुर्योधनाबरोबर आहे. मग कोणीतरी तिसऱ्याने तुमचा अपमान केला म्हणून, आणि तो व्यक्ती सरसेनापती आहे म्हणून तुमचं मित्रत्व संपलं आता दुर्योधनाबरोबरचं? दुर्योधनाला एवढे मोठे वादे दिलेले तुम्ही, आता तुम्ही युद्धाला पाठ फिरवून का निघून चालले? का तर तुमचा अपमान झाला म्हणून? अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड असं म्हटलं जातं. जेव्हा जो गरजेच्या वेळी आपल्या कामाला येतो तो खरा मित्र असतो. मग आता कर्णसाहेबांना काय झालं? आता का पाठ फिरवून निघून चालले? यावेळी तर खरी गरज आहे दुर्योधनाला युद्ध करण्याची त्याच्या बाजू, आणि त्याच वेळेस कर्ण पाठ फिरवून निघून गेला. आणि तरीही दुर्योधन कर्णाचं नाव घेतो इथे की आपल्या बाजूने तुम्ही आहात द्रोणाचार्य, भीष्म, आणि तिसरं नाव कर्णाचं घेतोय की कर्ण आपल्या बाजूने आहेत. पण कर्ण नाहीये तिथे. कर्ण निघून गेलेला आहे, युद्धातनं बाहेर झालेला आहे. भीष्मदेव जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत तो येणार नाहीये. तरीही दुर्योधन कर्णाचं नाव घेतं. तर अनेक लोकांनी कर्णाला डोक्यावर घेतलेलं आहे आणि त्याचं गुणगान केलेलं आहे. कितीतरी पुस्तकं लिहिली गेली कर्णाच्या बाजूनी. त्याची अवहेलना झाली, त्याच्या कुळावरून त्याचा अपमान झाला, त्याच्या कौशल्याला वाव मिळाला नाही, वगैरे वगैरे वगैरे. आणि नंतर त्याला कळलं की तो क्षत्रिय आहे, कुंतीचा पुत्र आहे, त्याला योग्य मानसन्मान मिळाला नाही, त्यामुळे चिडून त्याने कौरवांची बाजू घेतली, वगैरे वगैरे. त्याचं थोडंफार विश्लेषण आपण करणार आहोत. तर तो क्षत्रिय असून त्याला योग्य मान मिळाला नाही, हे एक कारण सांगितलं जातं. दुसरं कारण, तो दानशूर होता खूप कर्ण, त्यामुळे खूप महान होता. तो खूप शक्तिशाली होता, पण त्याला योग्यता असून संधी मिळाली नाही. अशी बरीच कारणं काही लोक सांगतात. पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की एवढा केविलवाणा, गरीब असा कर्ण कधीही नव्हता. आपण जर नीच समजून घेतलं कर्णाचं व्यक्तिमत्व तर आपल्याला समजेल. लोकांना असंही वाटतं की खूप तो शक्तिशाली होता आणि त्याच्याशी लढणं आणि त्याला हरवणं युद्धामध्ये हे पूर्णपणे अशक्य होतं, म्हणून भगवंतांनी छलकपट करून त्याला युद्धामध्ये मारवलं अर्जुनाकडून. जेव्हा तो निहत्ता होता, त्याच्या हातात शस्त्र नव्हतं, तो रथाच्या खाली उतरला होता, रथाचं अडकलेलं चाक काढत होता चिखलातून, वगैरे वगैरे. पण आपण जर खरंच एखाद्याने महाभारताचा अभ्यास केला असेल तर त्याला समजेल महाभारतामध्ये अनेक ठिकाणी वर्णन आहे. त्यातले काही आपण इथे पाहणार आहोत. पहिली गोष्ट जिथे आपण पाहतो की कर्ण हा युद्धामध्ये अनेक वेळा अर्जुनाकडून हरलेला आहे, किंवा अर्जुनापेक्षा तो कमी कौशल्याचा आहे, कमी शक्तिशाली आहे, हेही अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पहिली गोष्ट, जेव्हा द्रुपदांशी युद्ध करण्यात आलं, जेव्हा द्रोणाचार्यांकडनं हे सर्वजण युद्धकला शिकून त्यांचे आशीर्वाद घेतले त्यांनी, तेव्हा द्रोणाचार्यांनी त्यांना आज्ञा दिली. याची आपण चर्चा केली की द्रुपदाला पकडून आणा. तेव्हा आधी कौरव गेले होते आणि कौरवांसोबत कर्णही गेला होता. 100 कौरव आणि कर्ण 101 जण लढले द्रुपदांशी जाऊन, आणि त्यांना लेफ्ट राईट मार खाऊन हरून माना खाली घालून परत आलेले द्रोणाचार्यांकडे. आणि मग अर्जुन आणि पांडव गेलेले आणि द्रुपदांना बंदी करून आणलेले परत त्यांनी. तेव्हा द्रुपदांना पांडवांबद्दल खूप आदर झाला. जरी त्यांना हरवलं, त्यांना बंदी करून ओढत आणलं द्रोणाचार्यांकडे राजा द्रुपदांना अर्जुनाने, तरी अर्जुनाप्रती कुठलाही द्वेष द्रुपदांच्या मनात नव्हता. आणि म्हणून त्यांनी जेव्हा यज्ञ केला तेव्हा अर्जुनाशी लग्न करण्यासाठी मला एक कन्या हवी असं त्यांनी वरदान मागितलं. तर अशा या द्रुपदांच्या युद्धामध्ये कर्ण आणि कौरव सर्व मार खाऊन मानाखाली घालून परत आलेले आहेत. आणि मग अर्जुन आणि पांडवांनी जाऊन द्रुपदांना हरवून पकडून बांधून द्रोणाचार्यांकडे घेऊन आलेले आहेत. पहिली घटना महाभारतामधली जिथे आपल्याला दिसून येते की कर्ण हा काही फार शक्तिशाली आणि कौशल्यवान नव्हता. होता, पण अर्जुना एवढा नव्हता. दुसरी घटना आहे द्रौपदी स्वयंवरानंतर. द्रौपदी स्वयंवरासाठी पांडव हे ब्राह्मण वेशात होते, कारण ते लाक्षागृहातून पळून गेल्यानंतर एका प्रकारे अज्ञातवासात राहत होते. आणि तेव्हा द्रुपदांनी द्रौपदीचं स्वयंवर बोलावून त्यांचं खरं रूप प्रकट केलं, या ब्राह्मण रूपामध्ये राहणाऱ्या 5 पांडवांचं. आणि तेव्हा त्या स्वयंवराच्या ठिकाणी जे क्षत्रियांमध्ये आणि या ब्राह्मणांमध्ये
जे पांडव होते ब्राह्मणाच्या रूपांमध्ये, त्यामध्ये जेव्हा युद्ध झालं तेव्हा तिथे सुद्धा कर्ण होता आणि तिथे सुद्धा कर्णाला अर्जुनाने हरवलं होतं. तर दुसरं आहे ते म्हणजे द्रौपदीचं स्वयंवर. या ठिकाणी सुद्धा आपल्याला दिसून येतं की कर्ण काही अर्जुनापेक्षा बलशाली वगैरे नव्हता. तिसरी घटना आहे ते म्हणजे वनवासात असताना पांडव जेव्हा गंधर्वांशी एकदा युद्ध झालं, दुर्योधन आणि त्याची पार्टी सर्वजण गंधर्वांकडे गेले होते, तेव्हा गंधर्वांशी युद्ध करताना कर्णही लढत होता. तेव्हा कर्ण हा त्या गंधर्व चित्रसेन नावाच्या गंधर्वाकडनं पूर्णपणे हरला गेला, जखमी झाला, युद्धाला पाठ दाखवून विकर्णाच्या रथात बसून पळून गेला. त्यानंतर दुर्योधनाला बंदी बनवलं त्या गंधर्वांनी आणि हे कर्णाला माहितही नाहीये. दुर्योधनाचा मित्र म्हणवणारा, स्वतःला क्षत्रिय म्हणवणारा, युद्धाला पाठ दाखवून दुर्योधनाचा भाऊ विकर्णाच्या रथात बसून पळून गेलेला कर्ण, हा कर्ण ज्याला लोक खूप शक्तिशाली वगैरे म्हणतात. त्यानंतर चौथी घटना आहे विराटाच्या युद्धामध्ये. जेव्हा पांडवांचा अज्ञातवास संपला, तेव्हा जेव्हा अर्जुन आणि पांडव लढत होते, तेव्हा भीष्म, द्रोण, कर्ण यांच्या सर्वांसकट अर्जुनाने सर्वांना त्या युद्धामध्ये हरवलं होतं. याही अनेक घटना आपल्याला महाभारतामध्ये दिसून येतात. त्यामुळे कर्णाला छलकपटाने मारलं वगैरे हे सर्व थोतांड आहे. त्याला का मारलं त्या पद्धतीने ह्याचंही वर्णन भगवान श्रीकृष्ण महाभारतात करतात, ते आपण पुढे पाहणार आहोत. तर कर्ण बद्दल हे सर्व सॉफ्ट कॉर्नर किंवा त्याच्याबद्दल खूप करुणा मनात येणाऱ्या लोकांनी हेही समजून घेतलं पाहिजे की कर्णाने किती पापकर्म त्याच्या आयुष्यात केली. दुर्योधनाने त्याला त्याची इज्जत वाचवली, त्याला अंगदेशाचा राजा, पण अंगदेशाचा राजा बनवला म्हणजे काय? अंगदेश कुणाचा होता? पांडवांचा होता. दुर्योधन फक्त धृतराष्ट्राचा मुलगा होता आणि धृतराष्ट्र तात्पुरता राज्यगादीवर बसला होता. खरं तर ते पांडवांचं राज्य होतं. पांडवांचंच राज्य, त्यांच्याच राज्यातील एक तुकडा काढून तो कर्णाला देतो आणि मी दिला असं म्हणतोय, हेही खरं चूक होतं एका दृष्टीने पाहायला गेलं तर. त्यामुळे आणि कर्णाने केलेली पापकर्म ही अनेक आहेत. सर्वप्रथम आहे लाक्षागृहामध्ये जेव्हा पांडवांना मारण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा त्यामध्ये सुद्धा कर्ण हा इन्व्हॉल्ड होता. त्या प्लॅनिंगमध्ये पांडवांना कशा पद्धतीने मारायचं. दुसरं पाप कर्णाचं ते म्हणजे द्यूत क्रीडेमध्ये किंवा द्यूत क्रीडेचं सर्व प्लॅनिंग होतं ते दुर्योधन, कर्ण आणि शकुनी या सर्वांनी मिळून केलं होतं. छलकपटाने त्यांना हरवून त्यांना या राज्याबाहेर हाकलून देण्याच्या प्लॅनमध्येही कर्ण पूर्णपणे सामील होता किंवा कर्णानेच ती योजना बनवण्यासाठी दुर्योधनाला प्रोत्साहन दिलं होतं, हे आपण पाहतो. तिसरं आहे द्रौपदीचं वस्त्रहरण, ज्याची संपूर्ण आयडिया, संपूर्ण प्लॅनिंग, संपूर्ण इच्छा ही कर्णाची होती. कारण द्रौपदीप्रती मनामध्ये खूप राग होता. द्रौपदीने त्याचा केलेला अपमान, पण शाब्दिक अपमानाचा बदला अशा प्रकारे एका मोठ्या राजभवनामध्ये हजारो लोकांसमोर एका अबला स्त्रीचं वस्त्रहरण करून घेणे हे एका क्षत्रियाला कुठल्याही दृष्टीने शोभत नाही. या सर्व कृत्यांमुळे क्षत्रिय पदापासूनही कर्णाचं अधःपतन झालं होतं. क्षत्रिय हा क्षत्रायते, क्षत म्हणजे कष्ट, त्रास, त्यापासून तारण करणारा तो क्षत्रिय, प्रजेला संरक्षण देणारा क्षत्रिय. आणि इथे भर सभेत एका अबला स्त्रीचं वस्त्रहरण करणारा क्षत्रिय असू शकतो का, हा विचार आपण केला पाहिजे. चौथं आहे ते म्हणजे अभिमन्यूची हत्या युद्धामध्ये. अभिमन्यू जेव्हा चक्रव्यूहामध्ये अडकतो तेव्हा 6 महारथी, 6 योद्धे एका वेळी अभिमन्यूवर तुटून पडतात, जे युद्धाच्या नियमानुसार पूर्णपणे चुकीचं होतं. मागून पाठीवर त्याच्यावर वार करतात आणि त्या 16 वर्षाच्या तरुणाची तिथे निर्घृण हत्या केली जाते आणि त्यामध्ये पूर्णपणे कर्णाचा सहभाग असतो. या सर्वांची मोजदाद, या सर्वांचं गणना भगवान श्रीकृष्ण तेव्हा करतायत कर्णाला जेव्हा तो रथाखाली उभा आहे, रथाचं चाक काढतोय, निहत्ता आहे आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, अर्जुना चालव बाण त्या कर्णावर. आणि कर्ण उठून उभा राहतो, म्हणतो हे चुकीचं आहे, हे धर्माविरुद्ध आहे. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात ह्या सर्व गोष्टी धर्माच्या बाजूने होत्या. या सर्व गोष्टी ह्या प्रकारे तू वागलास कर्ण, ते सर्व खूप धर्मनिष्ठित होतं. हीच तुझी धर्मनिष्ठा, हाच तुझा क्षात्रधर्म, तू स्वतःला क्षत्रिय म्हणून घेतोस. आणि अशा प्रकारे त्याला निरुत्तर केलं भगवान श्रीकृष्णांनी. हेही आपण जाणून घेतलं पाहिजे. फक्त एकाच बाजूने पाहून
त्याच्याकडे चांगले गुणही होते. दानशूर होता, सूर्यदेवतांचा खूप मोठा उपासक होता कर्ण, खूप चांगला योद्धा होता. अर्जुना एवढा नसला तरी खूप चांगला पराक्रमी योद्धा होता. पण फक्त हे लौकिक गुण त्याच्याकडे असल्या कारणाने तो खूप महान व्यक्ती होत नाही. त्याची विचार करण्याची पद्धत कशी होती, त्याची मानसिकता, त्याची चेतना काय होती, त्याचा ॲटिट्यूड, त्याची भावना काय होती, या सर्व गोष्टी पाहणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे जरी चांगला असला तरी वाईट संगतीमध्ये पूर्णपणे बिघडून गेलेला, दुर्योधनासोबत राहून आणि दुर्योधनाच्या पापकृत्यांना समर्थन करणारा असा कर्ण, आणि त्या वाईट संगतीमध्ये राहून दूषित झालेला आणि त्यानंतर त्या वाईट संगतीप्रती जी आसक्ती होती त्यामुळे संपलेला कर्ण, ही कर्णाचं खरं व्यक्तिमत्व आहे. वाईट संगतीमुळे बिघडलेला आणि वाईट संगतीशी असणाऱ्या आसक्तीमुळे, ती वाईट संगत न सोडण्याच्या किंवा त्याप्रती असणाऱ्या आसक्तीमुळे स्वतःला संपवून घेतलेला कर्ण, हा खरा कर्ण आपण समजून घेतला पाहिजे महाभारतामधलं. त्यातून हे शिकलं पाहिजे. कारण एखाद्याने आपली मदत केली, एखाद्याने आपली इज्जत वाचवली, एखाद्याने आपल्याला आपल्या कठीण प्रसंगामध्ये धावून आला एखाद्या व्यक्ती आणि आपल्याला मदत केली, याचा अर्थ त्याच्या प्रत्येक कार्यामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. त्याने कितीही पापकृत्य केली, कितीही चुकीच्या गोष्टी केल्या तरी त्यामध्ये त्याचं समर्थन केलं पाहिजे, त्याला सहाय्य केलं पाहिजे. हा कुठला धर्म आहे? एखाद्या व्यक्तीने तुम्हाला वाचवलं, तुम्हाला कठीण प्रसंगी मदत केली आणि नंतर तुम्हाला समजलं की तो व्यक्ती एक टेररिस्ट आहे, आतंकी आहे, तो समाज विघातक कार्य करत आहे आणि तुम्हाला तुमची मदत मागत आहे की तू मला ह्याच्यात मदत कर कारण मी तुला मदत केली होती. मग अशा वेळी धर्मांध होऊन त्या व्यक्तीने मला मदत केली, त्याने माझी इज्जत वाचवली, त्याने मला सहकार्य केलं म्हणून आता तो जे काही करेल ते कितीही अधार्मिक असलं तरी मी त्यात सहभागी होईन, असं म्हणणं चुकीचं आहे. आणि हे कर्ण म्हणायचं की दुर्योधनाने मला मदत केली, त्याने माझी इज्जत वाचवली, त्याने मला सर्व सहकार्य केलं, त्याने मला अंगदेशाचा राजा केलं म्हणून आता मी त्याची मदत करणार, तो माझा मित्र आहे. पण हे तो सांगतोय आणि त्याप्रमाणे वागतही नाही आहे. भीष्मदेवाने तुझा अपमान केला आणि हा निघाला, पळाला, निघून युद्ध सोडून पळून चालला. त्यामुळे खूप विक्षिप्त असं एक व्यक्तिमत्व आहे कर्ण. त्याचा पूर्व इतिहास आपण पाहणार नाही, त्याचा मागचा जन्म वगैरे त्याचंही वर्णन आहे शास्त्रांमध्ये. पण या कर्णाला युद्धापूर्वी त्याचे वडील साक्षात सूर्यदेव, त्याची आई कुंती आणि साक्षात भगवान श्रीकृष्ण तिघांनी वेगवेगळं जाऊन त्याचं काय म्हणता येईल त्याला सांत्वना देऊन, त्याला प्रोत्साहन देऊन, त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न करून, त्याला विनंती करून खूप प्रयत्न केले की तू अधर्माच्या बाजूने लढू नकोस, दुर्योधन दुष्ट आहे, तू धर्माच्या बाजूने लढ, पांडवांच्या बाजूने लढ. कदाचित तू इकडे आलास तर दुर्योधन खचून युद्धही होणार नाही, एवढी मोठी जीवितहानी टळेल, आणि तू आलास तर नक्कीच धर्माचा विजय होणार आहे. युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव सर्वजण मोठा भाऊ म्हणून पूर्ण आदराने तुला राजगादीवरती राजा म्हणून बसवतील. या भाषेत कुंती, सूर्यदेव, कृष्ण हे कर्णाशी बोललेले आहेत, त्याला समजवण्याचा प्रयत्न केलेला. या सर्वाचं वर्णन महाभारतामध्ये स्पष्ट देण्यात आलेलं आहे. पण तेव्हा कर्ण तिथे ही कारण सांगायचा की माझ्यासोबत असं झालं, माझ्यासोबत तसं झालं, माझा असा अपमान झाला, माझी अशी अवहेलना झाली, माझं असं नाक कापलं गेलं, तेव्हा तुम्ही कुठे होतात, आत्ताच तुम्ही का आले, आता गरज पडली म्हणून माझ्याकडे आले का युद्धाला आमच्या बाजूने, असं सांगायला. जेव्हा सर्व माझ्याबद्दल वाईट घडत होतं तेव्हा तुम्ही कुठे गेले होते, तेव्हा माझी मदत नाही केली, वगैरे 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 सर्व कारण कर्ण सांगायचं. तेव्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे ही भौतिक प्रकृती आहे, हे भौतिक जगत आहे, इथे अन्याय सर्वांवरती होतो, कुठल्या ना कुठल्या प्रकारे अन्याय होतो. पण माझ्यावर अन्याय झाला म्हणून मी आता तो अन्याय दुसऱ्यांवर करणार. जसं हॉस्टेलमध्ये घडतं ना, एक बॅच दुसऱ्या बॅचची, नवीन बॅचची रॅगिंग घेते, त्यांच्यासोबत नको नको ते जे घाणेरडे प्रकार करते. आता प्रकार काही ठिकाणी कमी झालेला आहे पण पूर्वी खूप असायचं. आणि मग ती बॅच जेव्हा सिनियर होते तेव्हा नवीन येणाऱ्यांमध्ये त्याच्याहून जास्त अन्याय मी त्यांच्यावर करणार, त्याच्याहून जास्त रॅगिंग मी त्यांचं घेणार. आणि ह्यात खूप विकृत प्रकारही घडलेले आहेत अनेक कॉलेजेसमध्ये. तशीच मानसिकता इथे करण्याची, माझ्यावर अन्याय झाला म्हणून आता मी त्या माझ्या तथाकथित मित्राची बाजू घेणार, दुर्योधनाची, आणि मी अजून अन्याय करणार. पण आपण लक्षात घेतलं पाहिजे या भौतिक जगतामध्ये हे जगच असं आहे की बऱ्याच वेळा चांगल्या व्यक्तीवरही अन्याय होऊ शकतो. तसा कर्ण खूप चांगला असा नव्हता, चांगला बनू शकला असता तो जर त्याने इच्छा केली असती.
पण आपण इथे समजून घेतलं पाहिजे की चांगल्या व्यक्तीवरही अन्याय होतो, म्हणून मी आयुष्यभर रडत बसणार का, व्हिक्टीम झोनमध्ये जाणार का, जसा कर्ण होता, माझ्यासोबत असं झालं, माझ्यासोबत असं झालं, मी विक्टीम, माझ्यासोबत ह्याने अत्याचार केला, त्यांनी अत्याचार, म्हणून आता मी अत्याचार करणार, म्हणून मी आता अन्यायाचा बदला अन्यायाने घेणार. ही अधार्मिक मनस्थिती आहे, ही अधार्मिक मानसिकता आहे. आपण धार्मिकतेप्रमाणे जीवन जगलं पाहिजे, सहिष्णू झालं पाहिजे. जरी माझ्या पूर्वकर्मामुळे किंवा ह्या प्रकृतीतील काही घटकांद्वारे माझ्यावरती अन्याय झाला, तरी त्याला सहन करत त्या अपमानाला आपण दुसऱ्यांवर अन्याय न करणं, धर्माची बाजू लावून धरणं हे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. आणि त्याचद्वारे धर्माची स्थापना होऊ शकते या जगामध्ये. नाहीतर एकाने अन्याय केला म्हणून मी आता दुसऱ्यांवर अन्याय करणार आणि चुकीच्या पद्धतीने वागणार, अधर्माने वागणार, असं केलं तर सर्व ह्या मानव समाजाचा विनाश होईल, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे आपण चांगलं करत राहणं, धर्माच्या बाजूने राहणं, याचा अर्थ नपुंसक बनणं नाही. युधिष्ठिर महाराज खूप सहनशक्तीशील होते, खूप सहनशील होते, खूप अपमान सहन केले. पण जेव्हा तो अपमान एका मर्यादेच्या बाहेर जातो, तेव्हा युधिष्ठिरांसारखा सहनशील व्यक्तीही युद्धासाठी उभा राहिला. हेही आपण बॅलन्स्ड जे व्यक्तिमत्व आहे ते पाहिलं पाहिजे युधिष्ठिर महाराजांचं. आणि कर्णासारखा एक्स्ट्रीम व्यक्ती हा अधर्माची बाजू घेऊन स्वतःचा विनाश त्याने घडवून आणला. दुसरं एक कारण कर्ण द्यायचा किंवा दिलं त्याने भगवान श्रीकृष्णांना, कुंतीला आणि सूर्यदेवांना, की मी दुर्योधनाचं मीठ खाल्लंय, दुर्योधनाने मला वाचवलं, याची आपण चर्चा केली. पण आपण विचार केला, दुर्योधनाचं मीठ जर तू खाल्लं असेल, दुर्योधनांनी कोणाचं मीठ खाल्लंय? तो धृतराष्ट्र आणि दुर्योधन हे छलकपटानेच पांडवांच्या गादीवर बसलेत. पांडवांचंच राज्य आहे, त्यातलाच तुकडा काढून तो कर्णाला देतोय, हेही चुकीचं आहे. आणि दुर्योधनाने कोणाचं मीठ खाल्लंय? त्यांनी भगवान श्रीकृष्णांचंच मीठ खाल्लंय ना. जरी तू दुर्योधनाचं मीठ खाल्लं असलंस तरी दुर्योधनाला मीठ कोण देत आहे? भगवान श्रीकृष्ण देतात. आणि ते स्वतः येऊन हात जोडून तुला सांगतायत की तू पांडवांकडनं लढ. भगवंत स्वतः येऊन हात जोडून विनंती करतायत कर्णाला, विचार करा तुम्ही. आणि कर्ण सपशेल नकार देतोय की माझ्यावर अत्याचार झाला आणि आता तुम्ही तुमच्या स्वार्थी हेतूसाठी माझ्याकडे येता होय, की मला इकडनं लढलीकडनं. तुझी गरज नव्हती खरी कर्णाची. त्यांना कर्णाच्या भल्यासाठी भगवान श्रीकृष्ण सांगत होते. कर्ण कुठूनही लढला, भीष्मदेवांसारखा महान योद्धा कौरवांकडनं लढला तरी पांडवांचा विजय झाला, कारण ते धर्माच्या बाजूने लढत होते. मग कर्ण कुठल्या गिणतीत आहे? भीष्मदेव नाही हरवू शकले धर्माला, तर कर्ण काय हरवणार? ते कर्णाच्या भल्यासाठी सांगत होते. पण कर्णाचा विचार हा की तुम्हाला आता माझी गरज आहे म्हणून तुम्ही मला बोलवत आहात. तर ही दुर्दैवी मानसिकता कर्णाची होती. आणि तो युद्धात नसूनही त्याच्या प्रतीच्या अंधप्रेमामुळे किंवा ह्या आशेमुळे की कदाचित त्याचं गुणगान केल्यामुळे झालेला अपमान विसरून, भीष्मदेवांप्रतीचं वैर विसरून कदाचित कर्ण परत येईल लढायला, या आशेनेही दुर्योधन इथे कर्णाचं नाव घेत आहे, कृपाचार्यांच्या आधी घेत आहे की कदाचित कर्ण येईल आणि आमच्या बाजूने लढेल. Hare Krishna